तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील भट. मी स्वागत करतो आमच्या प्रतिनिधी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही फिरतो ठाण्यातले गणपती. प्रतीक्षा नाही आहे, पण अचानक ठरलं की जाऊया आणि मग बोललं की ब्लॉग पण काढूया. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हाला सर्व गणपती दाखवतो, जेवढे मला होईल पॉसिबल तेवढे. जय कुठे आणलाय? पटकंती करायला किती वाजता? रात्री गणपतीच्या इथे बाई भंडाराला चाललेत ना? बाई भंडाराला चाललेत ना सगळे? हे पलाव आहे, पलाव तू. हे पलाव 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 तू. हा जाऊन दे, उद्या तुमचा पण विसर्जन झाला पाहिजे. जाऊन दे. कुठे लावल्या गाडी? तर आम्ही आलो ठाण्याच्या राजाजवळ. अचानक भयानक ठरलं की जाऊया गणपती बघायला. जास्त टाईम भेटला नव्हता, तर आता भेटला आहे मला. तर चाललं आहे गणपती बघायला. तुम्ही पण बघा, जरा दाखवतो तुम्हाला आतमध्ये कसं आहे. खूप अप्रतिम डेकोरेशन केलं आहे. खूप भारी आहे डेकोरेशन. मूर्ती पण खूप छान आहे, बघू शकता. अप्रतिम आहे. तर आम्ही दर्शन घेतलं, आता चाललो. माझ्यासोबत भरपूर जण आहेत. तनी आहे, ही जान्हवी, नुपूर आणि अक्षू, हे प्रतीक आणि बाबू. तर आम्ही चैतन्य मित्र मंडळ यांचा गणपती बघायला आलो वागळे स्टेटमध्ये. एकदम सुंदर असं डेकोरेशन केलं आहे. एंट्रन्स पण भारी. आता बघतो आतमध्ये जाऊन कसं आहे. सुंदर असं एंट्रन्स, सुंदर डेकोरेशन. ठाण्याचा महाराजा. ठाण्यातली सर्वात मोठी मूर्ती, ठाण्याचा महाराजा. इथं याच्यापेक्षा कोणतीच मोठी मूर्ती नाही आहे ठाण्यामध्ये सध्या तरी. सर्वात मोठी मूर्ती ठाण्यातली. सुंदर असं डेकोरेशन. आणि खूप सेवक आहेत. जरा काय LED मध्ये दिसायला लागले तर समजतात की स्वतः बिग बॉसच्या घरात आहेत. असे बघा, असे आमचे मंडळी.
थोडेसे कॅमेरामध्ये काय दिसले तर समजायला लागले बिग बॉस मध्ये हाय बी करायला लागले कॅमेराला. कसं डेकोरेशन आहे ठाण्यात, हे पण ठाण्यातलंच गणपती एकदम केदारनाथचं मंदिर उभारलंय बघू शकतो आपण. आजपर्यंत मी तर केदारनाथला गेलो नाही, केदारनाथचं मंदिर बघायला भेटतं इथं. बघू शकता एकदम सुंदर डेकोरेशन केलंय. असं गाणं बोललं जातं इकडं. नाव सांग नाव. अभिषेक शिबे. महाराष्ट्रामध्ये कलाकार भेटलेत आपल्याला इकडे सुंदर असे बघायला. त्यांनी त्यांच्या गाण्याचं सादर करून कोकणाचे फिलिंग आली ठाण्यामध्ये.
शेवटचा गणपती काजूवाडी म्हणून आहे ठाण्यातलं, बघण्यासारखं डेकोरेशन एकदम. म्हणून हा गणपती करून आता वाजत आलेत 4:45 4:15 तर झालेत. किती वाजले प्रतीक? 4:15 वगैरे झालेले आहे. तर आता हा शेवटचा गणपती करून घरी निघणार. तर हा गणपतीचं डेकोरेशन दाखवत आता पुढे. प्रसादची भुकेली जान्हवी, तिच्यासाठी हाय नक्की प्रसाद. डेकोरेशन एकदम कडक बनवलं. पहिलं अजून जायचं आहे आतमध्ये. एकदम भारी केलंय डेकोरेशन, बघण्यासाठी तुम्ही बघू शकता. जबरदस्त केलंय, पेशवाईन सारखं आहे. एक नंबर डेकोरेशन आहे. आपले मंडई नाहीतर बोलू आम्ही. आमचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही सांगा. आम्ही आता ब्लॉग इथेच एंड करतोय आणि आवडलाच तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करून कमेंट पण करा. अरे धमकी दे काय करू. गणपती बाप्पा खाण्यापिण्याची